भीम प्रतिष्ठान आयोजित प्रजासत्ताक दिनानिमित्त ॲडव्होकेट प्रदीपसिंग राजपूत, जिल्हा सरकारी वकील सोलापूर व प्रसिद्ध ॲडव्होकेट संजीव सदाफुले यांचा न्याय व विधी क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल विधिभूषण या उपाधीने सन्मान करून गौरव करण्यात आला आहे। हा कार्यक्रम सोलापूर बार असोसिएशन सभागृहात संपन्न झाला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट मनोज पामूल यांनी केले। बार असोसिएशनचे सचिव यांनी केले। या सोहळ्यास बार असोसिएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते। या पुरस्कार सोहळ्यासंदर्भात आमच्या प्रतिनिधींनी ॲडव्होकेट संजीव सदाफुले यांना विचारले असता ते म्हणाले, भीम प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेच्या वतीनं आणि सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने असं संयुक्त विद्यमानं आज सोलापूर जिल्हा न्यायालयाच्या परिसरामध्ये माझा आणि जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंग राजपूत यांचा विधिभूषण पुरस्कारानं आज रोजी सन्मान करण्यात आला। त्याबद्दल मी भीम प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं तद्वतच सोलापूर बार असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सदस्यांचं पुरस्कार आभार मानतो। भीम प्रतिष्ठानच्या वतीनं विधिभूषण पुरस्कार आज जो मला काही देण्यात आलेला आहे, तो पुरस्कार माझ्या हातून भूतकाळामध्ये ज्या काही समाजोपयोगी कामं झालेली आहेत, विशेषतः न्यायालयीन प्रक्रियेमध्ये लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी, गोरगरीब वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं संदेश दिला की समाजातील प्रतिष्ठित शिक्षित लोकांनी पीडितांच्या कामी आलं पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे आणि समाजाच्या उद्धारासाठी आपण सदैव झटलं पाहिजे, तोच बाबासाहेबांच्या विचाराचा धागा पकडून मी या ठिकाणी आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना राजकारण असेल, समाजकारण असेल किंवा वकिली क्षेत्र असेल, या ठिकाणी जे काय चांगलं करण्याची संधी मला उपलब्ध होईल ती मी नेहमी आत्मसात करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि याही पुढं माझ्या हातून गरीब, दलित, शोषित, वंचित सर्व घटकांना, सर्व समाजातील घटकांना या विधी क्षेत्राच्या माध्यमातून जी काही त्यांना मदत करता येईल, लोकांचे प्रश्न सोडवता येईल, त्यासाठी मी या ठिकाणी कटिबद्ध आहे। आणि भविष्यातसुद्धा माझा जो उपक्रम आहे विधी क्षेत्रातला, विशेषतः येणाऱ्या नवोदित वकिलांना मार्गदर्शन असेल किंवा चांगले वकील घडवण्याचं काम असेल, हे जोपर्यंत मी या कोर्टाच्या प्रिमायसेसमध्ये या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे तोपर्यंत मी सातत्यानं करत राहणार आहे। तेव्हा आजचा जो काही विधिभूषण पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल मी या भीम प्रतिष्ठानचं आणि सोलापूर बार असोसिएशनच्या सर्व सभासदांचं, सदस्यांचं, पदाधिकाऱ्यांचं आणि माझ्या सर्व कलिग मित्रांचं मी या ठिकाणी जाहीरपणे आभार मानतो आणि भविष्यात अशाच पद्धतीचा आशीर्वाद राहावा असं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात मातोश्री रमाबाई आंबेडकर यांचा पुतळा उभारणी करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पुतळा समितीच्या आयोजित बैठकीमध्ये त्यागमूर्ती माता रमाई पुतळा उभारणी करण्याबाबत अंतिम मंजुरी मिळाल्याबद्दल सोलापूर शहरात विविध ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली भीमसैनिकांनी मिठाई वाटप करत जल्लोष साजरा केला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच डॉक्टर आंबेडकर उद्यान येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई यांच्या प्रतिमेस भीमसैनिकांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून भीमसैनिकांमध्ये मिठाई वाटप करत जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे म्हणाले, सोलापूर शहरामध्ये डॉक्टर आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुण्य झालेल्या या नगरीत विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर हयातीत असताना 14 वेळा आले आहेत। तसेच माता रमाई सुद्धा सोलापूर जिल्ह्यात आल्या आहेत। या अनुषंगाने सोलापूर शहरात माता रमाई आंबेडकर यांचा पुतळा उभारणी करण्याबाबत गेल्या 4 वर्षांपासून विषय प्रलंबित होता। या अनुषंगाने सोलापूर शहरामध्ये माता रमाई आंबेडकर यांचा जो पुतळा अनेक वर्षांपासून प्रलंबित होता, या सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री, सध्याचे कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून सुशोभीकरण करण्यासाठी 1 कोटीपेक्षा जास्त निधी देण्यात आला होता। परंतु विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर उद्यानामध्ये माता रमाई यांचा पुतळा उभारणीबाबत सर्व राजकीय पक्ष, सर्व सामाजिक संघटना आणि भीम सैनिकांनी एकमेव इच्छा होती। या विषयासाठी त्यावेळचे सोलापूर महानगरपालिका सभागृहातील नगरसेवक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या बाजूला रमाई यांचा पुतळा असला पाहिजे या विषयासाठी सभागृहात मंजुरीसाठी विषय आला असता महापालिकेतील नगरसेवकांनी 28 नगरसेवकांनी माता रमाई यांचा पुतळा व्हावा म्हणून स्वतःच्या मानधनामधून 3 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा केली. तो निधी कमी पडत होता. निधी कमी पडत असताना आम्ही पुढे येऊन लागणारा निधी 10 लाखांचा जो कमी पडत होता तो निधी संबंधित मूर्तिकारांनी दिला. यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून शासन स्तरावर मान्यता घेऊन आज सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी माता रमाई यांचा पुतळा उभारणीसाठी अंतिम मंजुरी दिली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांचे त्याबाबत आम्ही अभिनंदन करतो आणि माता रमाई पुतळा उभारण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेतील ज्या नगरसेवकांनी स्वतःचे मानधन दिले त्यांचे सुद्धा अभिनंदन करतो. सोलापूर शहरातील विविध पक्षातील नेत्यांनी आणि विविध सामाजिक संघटनांनी नेत्यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो असे मनोगत व्यक्त केले. देशमुख सरपंच देशमुख यांची हत्या अतिशय निर्गुणपणे झालेली आहे आणि त्यामुळे अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे आणि त्यामुळे जे कराड असतील, वाल्मिक आणि आणखी कोणी असतील, कोणी एकही त्याच्यातून सुटणार नाही. त्यांना अशा प्रकारची निर्गुण हत्येला फाशीशिवाय दुसरी सजा नाही. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाढदिवसानिमित्त अक्षय अंजिखाने मित्रपरिवाराच्या वतीने कुचन प्रजाला येथे वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे मुख्याध्यापक युवराज मेटे यांनी केले. याप्रसंगी त्यांनी प्रमुख मान्यवरांचे स्वागत करत अक्षय अंजिखाने मित्रपरिवाराचे आभार मानले. या कार्यक्रमाप्रसंगी माजी महापौर श्रीकांचना यन्नम, पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास क्यातम, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे, सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्य संजय साळुंखे, भाजप प्रदेश निमंत्रित सदस्य सागर रत्नुरे, यतिराज होनमाने, विश्वनाथ दुर्लेकर, बाबूराव क्षीरसागर, ओंकार होमकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक युवा नेते अक्षय अंजिखाने म्हणाले, ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा कार्यक्रम आयोजित केला ते चंद्रशेखर बावनकुळे यांचा जीवन प्रवास हा संघर्षमय असून रिक्षा चालक ते जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री पदापर्यंत मजल मारताना त्यांनी सामान्य नागरिकांच्या आणि प्रकल्पग्रस्त लोकांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला. याच लोकांच्या प्रेमामुळे आज त्यांना इतकं मोठं फळ मिळालं असून आपणही उद्या शिक्षण घेऊन मोठ्या पदावर गेल्यावर गोरगरीब लोकांना केंद्रबिंदू मानून काम करावे असे प्रतिपादन केले. संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास क्यातम यांनी अक्षय अंजिखाने यांचे आभार मानत म्हणाले, बावनकुळे यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसा असा उपक्रम आपण आयोजित केला असून संस्थेच्या वतीने बावनकुळे यांना दीर्घायुष्य लाभावे ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी बावनकुळे यांच्यासारखे कर्तृत्ववान बनावे अशी अपेक्षा व्यक्त करत या दिलेल्या वह्यांचा उपयोग आपल्या शैक्षणिक जीवनात आपण भरघोस यश संपादन करण्यासाठी व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. भावपूर्ण श्रद्धांजली. कैलासवासी राहुल जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली. हसता हसता रडवलंस, रडता रडता फसवलंस, फूल उमलण्या अगोदर कळी गेली सुकून, का रागवलास आमच्यावर मध्येच गेला सोडून. अर्जुन मित्रमंडळ किसान संकुल सोलापूर. जनता राज्य न्यूज चॅनलने तमाम शहरवासियांसाठी आपल्या शहराबद्दल काय वाटते या संदर्भात कोणत्याही विषयावर बोला बिंदास या सदरामार्फत आपले मनोगत आपण मांडू शकता. यासाठी संपर्क जितेंद्र दार्लू 84 83 95 47 83. बोला बिंदास्त या कार्यक्रमात शहराचे प्रख्यात कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर शिरीष कुमठेकर यांनी सोलापूर शहरवासियांबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले. हे मनोगत टिपले जितेंद्र दार्लू यांनी. नमस्कार. जनसुराजच्या सगळ्या प्रेक्षकांना या नवीन जनताराज नमस्कार. जनता राज्यच्या सगळ्या प्रेक्षकांना या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नुकत्याच आपण सोलापुराची सिद्धरामेश्वराची यात्रा पार पडली आणि हे
20-25 वर्ष आपण सुरू केलेलं आहे आता. मित्रांनो, सोलापूर बऱ्याच वर्षापासून हे थोडंसं मागं पडत चाललेलं शहर म्हणून ओळखलं जात होतं. आज देखील जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक घरातला एखादा तरी तरुण पुण्या, मुंबई किंवा हैदराबाद, बेंगलोर इथं बाहेर जाऊन काम करतो. विशेषतः इंजिनिअरिंग क्षेत्रात ज्यांनी पदव्या घेतलेल्या आहेत त्या लोकांना इथं काही रोजगारच मिळत नाही आणि मग ती मुलं नाईलाजाने बाहेरगावी जात आहेत आणि तिथं काहीतरी नोकरी करून कमवत आहेत आणि त्यांचे आपले जे ज्येष्ठ आई वडील आहेत ते सोलापुरात वास्तव्याला असतात. म्हणजे सोलापूर हळूहळू हे रिटायर्ड लोकांचं गाव व्हायला लागलेलं आहे असं माझ्या लक्षात आलेलं आहे. मग सोलापूरची खरं म्हणजे ख्याती अशी आहे की एकेकाळी आशियाचं मँचेस्टर म्हणून हे गाव ओळखलं जायचं. म्हणजे महाराष्ट्रातलं जेव्हा 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यावेळी महाराष्ट्रातलं चौथं मोठं शहर होतं सोलापूर. म्हणजे मला असं खेदारी म्हणा वाटतं आहे की त्यावेळी आपण कर्नाटकात गेलो असतो तर बरं झालं असतं. की का आपण महाराष्ट्रात राहिलो आणि उपेक्षित राहिलो मला काही कळत नाही आहे. म्हणजे आपण जर कर्नाटकात गेलो असतो तर त्यावेळी कर्नाटकमधलं आपण दुसरी मोठं शहर झालो असतो आणि बेंगलोरनंतर सोलापूरचेच विकास झाला असता. पण काही का असं ना, अनेक कारणामुळं सोलापूरचं नेतृत्व कुठंतरी कमी पडलं म्हणा किंवा आपल्याला आपल्या नेत्यांची साथ लाभली नाही असं म्हणा, काही का कारण असे ना, पण सोलापूर हळूहळू मागं पडत गेलं. एक गिरणी कामगारांचं गाव किंवा गिरणगाव म्हणून ओळखलं जायचं. ती गिरण्या बंद पडल्या, कामगार निघून गेले, कामगारांचे नेते फक्त मोठे झाले इथं पण कामगार काही मोठे झाले नाही आणि असं करत करत सोलापूर शेवटी मागं पडत गेलं. पण हळूहळू काय ना, सोलापूर हे आता शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर व्हायला लागलेलं आहे. आपला एकमेव जिल्हा असा आहे की ज्याला आपल्या जिल्ह्यापुरती एक युनिव्हर्सिटी आहे, सोलापूर युनिव्हर्सिटी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यापीठ, ते आपल्या सोलापुरातच आहे. अशी खास त्याची ओळख आहे. आणि अशा आपल्या गावामध्ये अनेक शैक्षणिक संस्था आल्यानंतर साहजिकच गावाची वाढ सुरू होती. म्हणजे कुठल्याही गावाचा विकास व्हायचा असला तर आधी शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरीव वाढ व्हावी लागते. म्हणजे जसं पुणे हे एकेकाळी विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जायचं 1960 ते 80च्या काळामध्ये आणि मग हळूहळू तिथल्या त्या शैक्षणिक क्षेत्रातल्या क्रांतीनंतर तिथं औद्योगिक क्रांती होत गेली. 30 वेळा सोलापूरची आलेली. कारण महाराष्ट्रामध्ये आज जी काही गावं विकसित झाली त्या गावामध्ये आता जमीन घेणं कारखानदारांना किंवा कुठल्या उद्योजकाला जवळजवळ अशक्य झालेलं आहे. पण सोलापुरात मात्र त्या मानाने जमिनीचे भाव खूप कमी आहेत. सोलापूरला सध्या आता समांतर जलवाहिनी झाल्यानंतर भरपूर पाणी पुरवठा होणार आहे. विजेचे आपल्याकडे NTPCचा कारखान्यापासून विजेची कमतरता नाही. इंटरनेट तर आपल्याकडं सगळ्या भारतभर आपल्या देशात पसरलेलं आहे. म्हणजे तिन्ही गोष्टीची सगळी जर पूर्तता झाली तर आपलं गाव हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये हळूहळू प्रगतीपथावर येईल याची मला खात्री आहे. आणि याला पूरक म्हणून आपला जो विमानतळ आता जो नव्याने जो विकसित केला गेलेला आहे म्हणजे तसा खूप जुना आहे विमानतळ. म्हणजे किर्लोस्कर म्हणजे शिवाजी वर्क्सची किर्लोस्करांची जी फॅक्टरी होती ती किर्लोस्करांची विमानं लहानपणी मी तिथे येताना बघितलेली. पंडित जवाहरलालचं नेहरूंचं देखील विमान इथं झालेलं होतं. तर त्या गोष्टी मला आठवतात आणि आता त्यानंतर आता विमानतळ अनेक वर्षांतर गावांना त्याला मुहूर्त लागला. आरोपींविरुद्ध खुनाचे कलम वाढवण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. यात आरोपी तम्मा शेंडगे, विजय शेंडगे, ऋषिकेश शेंडगे, विकास शेंडगे, विलास शेंडगे, तेजस बाळगे, भिवा शेंडगे, दत्ता शेंडगे सर्व राहणार मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर यांच्यावर खुनाचे कलम वाढवण्यासाठी केलेला अर्ज सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी SP पाटील यांनी फेटाळला. यात हकीकत अशी, फिर्यादी 20 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 7:45 वाजता नेहमीप्रमाणे कॉलेजला गेला होता. त्यावेळी तहान लागल्यामुळे फिर्यादी हा पाणी पिण्यासाठी कॉलेजमधील पाण्याच्या टाकीजवळ येऊन पाणी पित असताना फिर्यादीच्या शेजारी राहत असलेले विजय शेंडगे हे तिथे येऊन फिर्यादीस तू माझ्याकडे का बघतोस असे विचारले. तेव्हा फिर्यादीने मी तुम्हाला कुठे बघत आहे असे म्हणाला. तेव्हा विजय शेंडगे यांनी तू कॉलेजच्या बाहेर ये, तुला बघतो असे म्हणून ते कॉलेजमधून निघून गेले. त्यानंतर फिर्यादी सकाळी 9च्या सुमारास कॉलेजच्या गेट जवळ बाहेर आला. फिर्यादीने फोनवर चुलत्यास संपूर्ण हकीकत सांगितली आणि चुलत्याची वाट बघत थांबला असता 9:15च्या सुमारास विजय शेंडगे, ऋषिकेश शेंडगे, तेजस बाळगे, विलास शेंडगे हे सर्व फिर्यादीजवळ आले. ऋषिकेश याने फिर्यादीस शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि मारहाण करण्यास सुरुवात केली असता फिर्यादीचे वडील तिथे आले आणि त्यांनी माझा मुलगा आजारी आहे, त्याला मारू नका असे म्हणून सोडवासोडवी केली. तेव्हा ते चौघे दमदाटी करून निघून गेले. नंतर सकाळी 10:30च्या सुमारास फिर्यादी हा त्याचे वडील आणि चुलते यांच्या सोबत मलकार सिद्ध मंदिराजवळ थांबले असताना तम्मा शेंडगे, विजय शेंडगे, ऋषिकेश शेंडगे, विकास शेंडगे, विलास, तेजस, भिवा, दत्ता शेंडगे सर्व तिथे आले आणि फिर्यादी शिवीगाळ करू लागले. फिर्यादीचे वडील आणि चुलते यांनी समजावून सांगितले. त्यांना मुलीचा खोटा संशय घेऊन फिर्यादीच्या अंगावर धावून आला आणि सर्वांनी मिळून लाथा
बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यावेळी ऋषिकेश शेंडगे याने त्याच्या हातातील काठीने फिर्यादीच्या डोक्यावर मारून जखमी केले। फिर्यादीचे वडील आणि चुलते यांनी सोडवासोडवी करत असताना त्यांना सुद्धा मारहाण केली। फिर्यादीला डोक्यात जखम झाल्याने रक्तस्राव होऊ लागल्याने फिर्यादी, त्याचे वडील आणि चुलते हे मंद्रुप पोलीस स्टेशन येथे गेले। अशा आशयाची फिर्याद पोलीस स्टेशन येथे दाखल झालेली होती। सदर कामी पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले। सदर खटल्याच्या सुनावणी वेळेस सरकार पक्षाने सदर गुन्ह्यातील फिर्यादीचे घटनेनंतर 2 महिन्यांनी निधन झाल्याने कोर्टात फिर्यादीच्या मृत्यूस आरोपी हेच जबाबदार आहेत, त्यामुळे सदर गुन्ह्यात खुनाचे कलम 302 वाढ करण्यात यावी असा अर्ज कोर्टात दाखल केला। या अर्जास आरोपीचे वकील ॲडव्होकेट अभिजित इटकर यांनी हरकत घेतली। सदर खटल्यामध्ये सदर जखमीस तपासलेल्या वैद्यकीय अधिकारी यांच्या उलट तपासणीमध्ये समोर आलेल्या अनेक मुद्द्यांचा संदर्भ देत युक्तिवाद सादर केला। सदर युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी SP पाटील यांनी आरोपी तम्मा शेंडगे, विजय शेंडगे, ऋषिकेश शेंडगे, विकास शेंडगे, विलास शेंडगे, तेजस बाळगे, भिवा शेंडगे, दत्ता शेंडगे या सर्वांवर खुनाचे कलम वाढवण्यासाठी केलेला अर्ज फेटाळला। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट अभिजित इटकर, ॲडव्होकेट नागेश मेनगुदले, ॲडव्होकेट संतोष आवळे, ॲडव्होकेट राम शिंदे, ॲडव्होकेट फैयाज शेख, ॲडव्होकेट सुमित लवटे, ॲडव्होकेट शिवाजी कांबळे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे श्री स्वामी समर्थांचे मूळ स्थान आहे। अलीकडील काळात स्वामी भक्तांची संख्या वाढत चालली आहे। या कारणाने येथील वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास येणाऱ्या भाविकांची संख्याही वाढत चालली असल्याचे आपणास समजते। मंदिराच्या मर्यादित परिसरात मंदिर समितीचे चेअरमन महेश शिंगळे यांनी उदात्त स्वामी सेवेच्या दिनक्रमाने स्वामी भक्तांच्या सेवेत नित्यपणे कार्यरत आहेत हे ऐकून समाधान झाले। गर्दी कितीही असू द्या, त्यांचे वैविध्यपूर्ण नियोजन हे मंदिर समितीचे ठळक वैशिष्ट्य आहे। प्रसंगास अनुसरून निर्णय घेण्याची क्षमता महेश शिंगळे यांच्या व्यक्तिमत्वात आहेत, म्हणून वटवृक्ष मंदिरातील गर्दीच्या कालावधीतही महेश शिंगळे यांचे वटवृक्ष मंदिरातील नियोजन उत्तम आणि शिस्तबद्ध असते। मीही एक निस्सीम स्वामी भक्त असल्याने अशा बाबींकडे कटाक्षाने वैयक्तिक लक्ष देत असतो, म्हणून स्वामी समर्थांवरील श्रद्धेय भक्ती भावनेने वटवृक्ष मंदिर समितीस आवश्यक ते सहकार्य करण्यास आपण नेहमीच कटिबद्ध असल्याचे मनोगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय भारतीय जनता पार्टी विधान परिषदेचे आमदार तथा मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले। ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सहकुटुंब भेट देऊन विनम्र भावे मंदिर परिसराची पाहणी करत मंदिरातील भाविकांसाठी असलेल्या सोयी सुविधांबद्दल समितीचे चेअरमन महेश शिंगळे यांच्याकडून जाणून घेऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले। यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश शिंगळे यांनी आमदार प्रवीण दरेकर यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला। यावेळी आमदार दरेकर बोलत होते। पुढे बोलताना आमदार दरेकर यांनी महेश शिंगळे यांच्या स्वामी सेवेच्या कार्यास आपला सदैव पाठिंबा असल्याचे मनोगतही व्यक्त केले। या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शिवशरण जोजन, तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, नगरसेवक मिलन कल्याण शेट्टी, महेश इंडोळे कापसे, पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, अभिजित लोकापुरे, प्रथमेश शिंगळे, आतिश पवार, छोटू पवार, डांगे, राठोड, प्रवीण देशमुख, नन्नू कोरबू, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, प्रसाद सोनार आदींसह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7 जानेवारी 2025 रोजी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना 100 दिवस उद्दिष्टपूर्तीबाबत 7 सूत्री कार्यक्रम दिला आहे। त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने लेखी सूचना यापूर्वीच निर्गमित केल्या आहेत। त्यानुसार सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी आपल्या अधीनस्थ कार्यालयात पुढील 100 दिवसात या 7 सूत्री कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मुख्यमंत्री यांच्या 7 सूत्री कार्यक्रमाची 100 दिवसात उद्दिष्ट पूर्तीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते। यावेळी पोलीस उपायुक्त दीपाली काळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर, सोलापूर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सचिन कवडे, तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या
यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी मनीष कुंभार यांनी मुख्यमंत्री यांच्या 100 दिवसांच्या उद्दिष्टपूर्तीच्या अनुषंगाने 7 सूत्री कार्यक्रमाची अत्यंत सविस्तर माहिती देऊन प्रत्येक कार्यालय प्रमुखांनी करावयाच्या कामकाजाची माहिती दिली. तसेच लोकसेवा हक्क अधिनियम, नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा, माहितीचा अधिकार, कार्यालयीन स्वच्छता, अभ्यागतांसाठी सोयी सुविधा, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंध अनुषंगाने समितीची स्थापना आदी बाबींची पूर्तता झाली आहे. याबाबतचे प्रमाणपत्र प्रशासनाला 27 जानेवारी 2025 पर्यंत सादर करावे असेही त्यांनी सूचित. निर्मल भारतचा फज्जा उडवत स्थानिक तहसील कार्यालयातील संडास आणि मूत्रघरामध्ये घाणीचे साम्राज्य आहे. पिण्याचे पाणी असलेल्या मशीनजवळ घाण असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. कार्यालयातील स्वच्छतागृहाचा वापर सर्वसामान्य नागरिक किंवा कार्यालय कर्मचारी सध्या तरी करूच शकत नाहीत, इतकी घाण पसरलेली आहे. पुरुष कर्मचारी शौचालयाकरता बॉटल घेऊन बाजूच्या परिसरात जातात. महिला कर्मचाऱ्यांसाठी शौचालय नाही. तालुक्यातील नागरिक विविध कामानिमित्त तहसील कार्यालयात येतात. त्यांना कामासाठी चक्रा माराव्या लागतात. कर्मचारी आणि सामान्य नागरिकांची स्वच्छतागृहाविना अडचण होत आहे. महिला, नागरिक आणि कर्मचाऱ्यांना शौचालय लघुशंकेकरता कुठे जावे हा प्रश्न समोर आहे. एकीकडे प्रधानमंत्री स्वच्छता मोहीम राबवतात तर दुसरीकडे शासकीय कार्यालयातच घाणीचे साम्राज्य असते. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन स्वच्छता ठेवण्याचे आदेश द्यावेत. दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी उत्तर सोलापूर तालुकावासियांनी केली आहे. अक्कलकोट येथील फत्तेसिंग मैदानाजवळून 2 दिवसांपूर्वी चोरीस गेलेली मोटरसायकल फक्त 4 दिवसात शोध लावून मुद्देमाल जप्त करण्यात आला. उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या पथकाला मोठे यश आले आहे. यात एकूण 8 मोटरसायकली जप्त करून 2 सराईत आरोपींना अटक केली आहे. समर्थ कामाठी, रमेश ममाणे यांची मोटरसायकल चोरीस गेली होती. याबाबत गुन्हे प्रकटीकरण अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक पवार आणि डीबी पथकातील अंमलदारांनी दोन्ही गुन्ह्यातील मोटरसायकल चोरांचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणला. पोलिसांनी शोध घेऊन 2 आरोपींना अटक करून 8 मोटरसायकली जप्त केल्या आहेत. ही कामगिरी पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव चिंचोळकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश अंगुले, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद शिंपाळे, शिवलिंग स्वामी, पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत जवळगे, केदार सुतार यांनी तपास केला आहे. अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन येथे जानेवारी महिन्यामध्ये मोटरसायकल चोरीचे 2 गुन्हे दाखल होते. सदर गुन्हे दाखल झाल्यानंतर गाडी चोरीचं प्रमाण लक्षात घेता माननीय पोलीस अधीक्षक साहेब, कुलकर्णी साहेब, ॲडिशनल SP प्रीतम यावलकर साहेब तसेच DYSP यामावर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन DB पथकातील पोलीस उपनिरीक्षक पवार व त्यांचे पथक PC शिंपाळे, PC स्वामी, PC जवळगे, पोलीस हवालदार चिंचोळकर व पोलीस हवालदार अंगोले व इतर पथक यांनी गोपनीय गुप्तवार्ता माहिती काढून यातील 2 आरोपी नामे सिद्धाराम शिवशंकर जोते वय 26 वर्ष व लक्ष्मण हाजी मलंग माने वय 32 वर्ष राहणार गौडगाव तालुका अक्कलकोट यांना अटक करून गुन्ह्यातील गाड्या जप्त केल्या आहेत. त्या व्यतिरिक्त एकूण 7 मोटरसायकली त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या असून गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तर आतापर्यंत किती गाड्या आहेत? आतापर्यंत 7 गाड्या जप्त केलेल्या आहेत. पुढील तपास कोण करेल? पुढील तपास पोलीस PSI पवार आणि पोलीस हवालदार अंगुले यांच्यामार्फत तपास सुरू आहे. अक्कलकोट येथे न्यू आकाश मल्टीब्रँड ONC फर्निचर पाटील बंधूंतर्फे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्वेता गजानन पाटील आणि सुनीता दत्तात्रय पाटील यांच्यातर्फे हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विजयालक्ष्मी सुरेश पाटील, अरुणा हिरय्या मठपती, पल्लवी दुमा, गौरी दुमा, भाग्यश्री मल्लीनाथ पाटील, शशिकला नागनाथ पाटील, श्रीदेवी कल्याणराव पाटील आदींसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. नमस्कार, मी विजयलक्ष्मी सुरेश पाटील. आमच्या बाहेरीचं दुकान आहे न्यू आकाश इलेक्ट्रॉनिक ठेवले आहे. तर पहिल्यांदा ठेवलेलं आहे का? हां, ठेवले आहे. बरं, किती महिला आहेत आलेल्या त्या ठिकाणी? मी आता सगळ्यांना सांगितलं खेडेगावाला ते बरं, सगळ्यांना आता या ठिकाणी आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. हां, ताई, आता ह्या हळदी कुंकवाला किती महिला आलेत आणि
पहिल्यांदा आपण ठेवलेलं आहे. आतापर्यंत मग किती महिलांना तुम्ही हळदी कुंकाला? आतापर्यंत 50-60 जण झाले तर आता सुरुवात झाली तर बरं आता पुढच्या वेळी तुम्ही कार्यक्रम घेणार आहे आता मोठ्या यावर्षी बघू पुढच्या वेळी ते ह्याच्यामध्ये वाढ करणार आहेत. ताई बोला, आपण हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला आलेला आहे. या ठिकाणी कसं वाटलं तुम्हाला? मला चांगलं वाटलं. पुढच्या पहिल्यांदा- वर्षी पहिल्यांदा केलं त्यांनी, पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षा जास्त करू दे आणि यांचा परिवार वाढू दे, सगळ्यांना बोलू दे, आमचे आशीर्वाद राहू दे. तर आपण कुठून आलेला आहे? कुठल्याच आहे मागून अक्कलकोटचे. बायका घरी असतात तर त्यांना दुकान बघण्यात येत नाही. त्या निमित्ताने हळदी कुंकाच्या निमित्ताने तर बायका येऊन थोडंसं रिलॅक्स घेतील, यासाठी हळदी कुंकाचं पण कार्यक्रम पण होईल आणि दुकान पण सगळं बघण्यात येईल यासाठी.